मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी रागिनीला म्हणते, आपण रघु काकांना एक संधी देऊन पाहूयात का? तर रागिनी चिडूनच विचारते, म्हणजे त्या परक्या माणसासाठी तू माझ्यासाठी वाद घालणार आहेस? अगं, आकाशला त्रास दिला म्हणून तुझा सख्खा दीर जेलमध्ये आहे. मग त्याच्यासाठी आणि रघुसाठी वेगवेगळा न्याय असं का? की तुला घरच्यांपेक्षा परक्या माणसांवर जास्त विश्वास आहे? तुला माझं म्हणणं पटत नाही आहे का? म्हणून रागिनी भडकते. तर भूमी मनाशीच म्हणते, वातावरण निवळेपर्यंत या विषयावर काही बोलायलाच नको. ती म्हणते, आत्या ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, पण मला आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचं होतं. जेव्हापासून हे सोनल प्रकरण झालं ना, तेव्हापासून आकाशातून पूर्णपणे हादरला आहे. त्याचं रुटीन नॉर्मल करण्यासाठी मला असं वाटतं की आकाशने रोज ऑफिसला जायला हवं, म्हणजे तो तिकडे रमेल. आणि ते ऐकून रागिनी हादरते. ती म्हणते, भूमी अगं हे काय बोलतेस तू? आकाश जर ऑफिसमध्ये गेला ना तर त्याला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवतील. भूमी म्हणते, नाही, आपण त्याला कामामध्ये गुंतवून ठेवूयात. रागिनी विचारते, तो असं कितीचं काम करणार आहे? भूमी सांगते, हळूहळू तो सगळं काही शिकेल. तर रागिनी म्हणते, त्याच्या खाण्यापिण्याचे औषधं गोळ्यांचे हाल होतील त्याचं काय? भूमी विचारते, ते हाल मी कसे होऊ देईल? आकाशचं खाणं पिणं औषधं गोळ्या सगळं काही टाईम टेबलप्रमाणे होईल, याची काळजी मी घेईल. तर रागिनी म्हणते, भूमी हे बघ, आता रघुसुद्धा या घरात नाही आहे, त्यात तू आकाशला आईपासून पण दूर ठेवणार आहेस का? हे सगळं त्याला झेपणार आहे का? तर भूमी म्हणते, आत्या हो, त्याला या सगळ्याची सवय व्हायलाच हवी. आणि आपण त्याला आजीपासून दूर कुठे करतोय? संध्याकाळी तर तो घरी येणारच आहे ना. आता आकाशच्या आयुष्याची नव्याने सुरुवात व्हायलाच हवी. तेव्हा आता रागिनीसुद्धा नाईलाजाने म्हणते, ठीक आहे, येऊ देत त्याला ऑफिसमध्ये. तर भूमी खुश होत म्हणते, आत्या थँक्यू सो मच, मी उद्या सकाळी आकाशला लवकर तयार करते. असं म्हणत भूमी झोपण्यासाठी जाते. तर पौर्णिमा चिडूनच म्हणते, आई बघितलंत का, ही मुलगी किती हट्टी आहे, ती तिचंच खरं करते. आता आकाश ऑफिसला जाणार म्हणजे पुन्हा एक नवीन गोंधळ. आणि अभिजित ऑफिसमध्ये नाही म्हटल्यावर सगळेजण आकाश सर करत त्याला डोक्यावर घेणार. आई, तुमच्या हातातून सगळं काही निसटून चाललं आहे. तुमची टीम अर्धी झाली म्हणून आता पौर्णिमा रागिनीवर भडकते. तर रागिनी मोठ्या तोऱ्यात म्हणते, मी नेहमी हुकमाचा एक्का स्वतःच्या हातात ठेवते. आता माझी टीम कशी पूर्ण करायची हे मला चांगलंच माहिती आहे. तर दुसरीकडे आकाश अथर्वच्या रूममध्ये येतो आणि त्याला विचारत असतो, दादा तू काय करत आहेस? त्यावर अथर्व सांगतो, अरे आता दिवाळी तोंडावर आली आहे की नाही, म्हणून मी तुझ्या मानसी वहिनीसाठी एक छानसं गिफ्ट शोधत आहे. त्यांची आपल्यासोबतची पहिली दिवाळी आहे ना, म्हणून म्हटलं एक छान असं सरप्राईज द्यावं. तेव्हा आकाश विचारतो, अथर्व दादा, म्हणजे दिवाळीसाठी नवऱ्याने बायकोला गिफ्ट द्यायचं असतं का? अथर्व म्हणतो, हो, अरे तो तर त्यांचा हक्कच असतो. आता हे बघ, त्या वर्षभर आपल्यासाठी किती काही करतात, मग एक छानसं गिफ्ट देऊन आपण प्रेम व्यक्त केलं तर काय फरक पडतो? तेव्हा आकाश म्हणतो, हो का? मग सायकल राणी पण माझ्यासाठी खूप काही करत असते, मग मलाही दिवाळीसाठी माझ्या बायकोला गिफ्ट द्यायचं आहे. तेव्हा आकाश मध्येच गप्प होतो. अथर्व विचारतो, अरे तुझा चेहरा असा मध्येच का पडला? तर आकाश म्हणतो, गिफ्ट घेण्यासाठी पैसे लागतात ना, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. त्यावर अथर्व म्हणतो, अरे आकाश, तू तर महाजन गारमेंट्सचा मालक आहेस. आकाश विचारतो, मालक म्हणजे कोण? अथर्व सांगतो, अरे ज्याची कंपनी असते ना तो, आणि त्याच्याकडे सगळं काही असतं, खूप सारा पैसासुद्धा असतो. आता तू ऑफिसला जाणार आहेस की नाही, मग त्याची तुला सॅलरीसुद्धा भेटणार, मग तू तुझ्या सायकल राणीसाठी गिफ्ट घेऊ शकतोस. आता मला सांग, तुला तुझ्या सायकल राणीसाठी काय घ्यावंसं वाटतं? मग मी लगेच ऑनलाईन ऑर्डर करून पेमेंटसुद्धा करून टाकतो. तर आकाश खुश होत म्हणतो, अथर्व दादा, माझी सॅलरी झाली ना, मग मी तुला तुझे पैसे परत देऊन टाकीन. तर अथर्व विचारतो, मग आता सांग तिच्यासाठी काय घ्यायचं? तर आकाश म्हणतो, निळ्या रंगाची साडी माझ्या सायकल राणीला खूप छान दिसते, आपण तीच घेऊयात. म्हणून आता अथर्वच्या मदतीने आकाश भूमीसाठी ब्लू रंगाची साडी ऑर्डर करतो. त्याच वेळेला भूमी आकाशला आवाज देत तिथे येते. ती आकाशला विचारते, अरे तू इथे काय करत आहेस? आपल्याला ऑफिसला जायचं ना, उशीर होतोय. तर आकाश म्हणतो, हो हो, चल आपण जाऊयात. भूमी विचारते, मला अगोदर सांग, तू इथे काय करत होतास? तर अथर्व सांगू लागतो, आम्ही ते ऑनलाईन ऑर्डर. परंतु आकाश अथर्वला गप्प करत म्हणतो, सायकल राणी काही नाही, आम्ही काहीच करत नव्हतो, तू चल, आपल्याला जायला उशीर होतोय.
तर भूमी विचारते, आकाश मला असं का वाटतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस, कारण मी आल्यानंतर तू एवढा का गोंधळलास? तर आकाश म्हणतो, नाही सायकल राणी, मी तुझ्यापासून काही एक लपवत नाहीये. वाटलं तर तू अथर्व दादाला विचार. आणि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी कधीच खोटं बोलत नाही. तर भूमी खूप हसू लागते. आकाश बळजबरीने भूमीला तेथून घेऊन जातो, कारण आकाशला साडी ही भूमीला सरप्राईज गिफ्ट द्यायची असते. तर इकडे रघु काका घराबाहेर येतात. ते विचार करत असतात की आता सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतील. हीच ती योग्य वेळ आहे पाठीमागच्या बाजूने आतमध्ये घुसण्याची आणि ते मृत्यूपत्र माझ्या ताब्यात घेण्याची. बाईसाहेब असं अचानक मला घराबाहेर काढतील असं स्वप्नातसुद्धा मला वाटलं नव्हतं. परंतु मी जीवापाड जपून ठेवलेली ती ॲग्रीमेंटची फाईल काहीही करून मला माझ्या ताब्यात घ्यायलाच हवी. तर इकडे आकाश ऑफिसला जाण्यासाठी छान तयार झालेला असतो. तर भूमी रागिनीला सांगते, मी फक्त आजच आकाशला ऑफिसमध्ये सोडवण्यासाठी येणार आणि तो सेटल होईपर्यंत थांबणार. उद्यापासून आकाशची सर्व जबाबदारी तुमची. आणि आता लवकरच मी आकाशला डॉक्टर वर्तकांकडे सुद्धा घेऊन जाणार. आकाशला बरं करण्याची जबाबदारी माझी आणि ऑफिसमध्ये आकाशला स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी तुमची. तर आजी खुश होत म्हणते, ही तर फार छान आयडिया आहे. तर रागिनी म्हणते, अगं भूमी, हे पण तू आकाशला शिकवू शकतेस ना? तर भूमी म्हणते, नाही आत्या, मला ऑफिसमधील सगळीच कामं आकाशला नाही शिकवता येणार. तुमचा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे म्हटल्यावर माझ्यापेक्षा जास्त तुम्ही आकाशला शिकवू शकता, त्याला पायावर उभं करू शकता आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि आता आकाशच्या बाबतीमध्ये मला आणखी रिस्क नको आहे. ऑफिसमध्ये, घरी तो फक्त आणि फक्त विश्वासाच्या माणसासोबतच असायला हवा. तुमचा आकाशवर माझ्यापेक्षा जास्त जीव आहे. तुम्ही त्याला आईप्रमाणे आहात. मला खात्री आहे की तुम्ही आकाशची माझ्यापेक्षाही जास्त काळजी घ्याल. तर इकडे वॉचमॅन रघु काकांना अडवत म्हणतो, रागिनी मॅडमची ऑर्डर आहे, तुला आतमध्ये नाही जाऊ द्यायचं. मग तू कुठे निघालास? तर रघु काका म्हणत असतात, 5 मिनिटासाठी मला प्लीज आतमध्ये जाऊ देत. माझ्या काही महत्त्वाच्या वस्तू आतमध्ये पडल्या आहेत. ते घेतो आणि लगेच बाहेर येतो. तेव्हा तो वॉचमॅन म्हणत असतो, रघु, तू माझा मित्र आहेस. तुला नाही म्हणताना मला वाईट वाटतं रे, पण तुझ्यासारखंच रागिनी मॅडम मलासुद्धा कामावरून काढून टाकतील. प्लीज कोणी बघण्याच्या अगोदर तू इथून निघून जा. तर रघु काका विचार करतात, सरळ मार्गाने आतमध्ये जाणं कठीण आहे, म्हणून मला आता दुसरा कुठला तरी मार्ग निवडायला हवा. तर इकडे रागिनी भूमीला सांगते, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझा हा विश्वास नक्कीच खरा ठरवेन. आकाशचा पार कायापालट करून टाकेन. भूमी आता आकाशला घेऊन ऑफिसला जाण्यासाठी निघते. तर रागिनी मनाशीच खुश होत म्हणते, भूमी, तू तर माझ्यासाठी सगळं काही अगदी सोपं करून ठेवलंस बघ. आता दिवसाचे 8 तास आकाश फक्त माझ्यासोबतच राहणार. इकडे रघु काका आकाश भूमीला गाडीत बसताना पाहतात. ते विचार करतात, मी गाडी गेटमध्येच अडवतो आणि मालकीनबाईंना सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करतो. मला खात्री आहे ते माझं नक्कीच ऐकून घेतील. म्हणून आता रघु काका गेटजवळ येत असतात. परंतु मध्येच एक रिक्षा येते. तोपर्यंत भूमी आणि आकाश गाडीमध्ये तेथून निघून जातात. त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये राजा काका आकाशला जे काही शिकवत असतात ते त्याला सगळं काही कळतं. त्यामुळे भूमी खुश होते. तर इकडे पौर्णिमा रागिनीला विचारते, तुम्ही इतक्या खुश का आहात? अभिजितला जामीन मिळाला का? रागिनी म्हणते, तो तर मी करणारच, पण त्या अगोदर माझ्या खुशीचं कारण वेगळंच आहे. मला लॉटरी लागली, लॉटरी. कारण उद्यापासून भूमी ऑफिसमध्ये येणार नाही, आकाश एकटाच येणार. आणि मग भूमी आकाशला बरं करण्यासाठी जे जे काही करेल ना, त्याच्या दुप्पट ऑफिसमध्ये मी आकाशला पुन्हा आजारी करण्याचं काम करेल. तर आता रागिनी पुन्हा एकदा आकाशला मागे खेचणार असते. तर पौर्णिमा खुश होते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कंपनीचा मालक होण्याच्या नात्याने अभिजितच्या जागी आकाश हा भूमीची निवड करतो, तिला खुर्चीवर बसवतो आणि ते पाहून रागिनी, पौर्णिमा पूर्णपणे हादरतात. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.